नमस्कार. जोशी गुरुजी ज्योतिष केंद्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. सर्वात पहिले आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण बघणार आहोत की अष्टमीच्या उपवासाला आपण राशीनुसार कोणकोणते उपाय करावेत. तर सर्वप्रथम येथे मेष राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीला गूळ किंवा खीर अर्पण करावी. जर तुम्ही या दिवशी कन्यापूजा करत असाल तर जेवणानंतर स्टेशनरीच्या वस्तू मुलींना भेट द्याव्यात. वृषभ राशीच्या लोकांनी महाअष्टमीच्या दिवशी काळ्या तिळाचा हवन करावा. जे कोणी हवन करत असतील त्यांनी काळ्या तिळाचा हवन करावा, नाहीतर त्यांनी काळे तीळ हे नदीत अर्पण करावे. यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना खेळणी भेट म्हणून दिली जाऊ शकतात. मिथुन राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी दुर्गाला केळी अर्पण करावीत. यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली जाऊ शकते. असे केल्याने देवी माता प्रसन्न होतात असे मानले जाते. कर्क राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी भगवतीचा ओम दुर्गाय नमः अशी प्रार्थना करावी, मंत्राचा जप करावा. या दिवशी कन्यापूजेच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल भेट देऊ शकता. सिंह राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला महागौरीला लाल रंगाची चुनरी आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे. या दिवशी मुलींना कोणतेही तांब्याचे भांडे आपण भेट म्हणून देऊ शकता. महाअष्टमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र परिधान करून देवी दुर्गेची पूजा करावी. याशिवाय कन्यापूजेच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खाऊ घाला आणि दानासह फळे देऊन निरोप द्यावा. तूळ राशीच्या लोकांनी कन्यापूजेसाठी खीर बनवावी. असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो, अशी धार्मिक धारणा आहे. पुढील रास वृश्चिक राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विधिवत पूजा करावी. यासोबत लहान मुलींना सुका मेव्याचा प्रसाद खायला द्यावा. धनुराशीचे लोक कन्यापूजेच्या वेळी मुलींना दही जिलेबी खायला देऊ शकतात. त्यांना स्टेशनरीच्या वस्तू भेट देऊ शकतात. असे केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे. मकर राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला देवीला लाडू अर्पण करावेत आणि मुलींना मालपुआ प्रसाद खाऊ घालावा. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते. कुंभ राशीचे लोक कन्यापूजेच्या वेळी मुलींना खीर खाऊ घालू शकतात आणि त्यांना निळ्या रंगाचे कपडे भेट देऊ शकतात. असे केल्याने करिअरमध्ये त्यांची प्रगती होऊ शकते अशी धार्मिक धारणा आहे. मीन रास घरातील सुखशांती दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुळशीजवळ 9 दिवे लावा आणि त्यांची प्रदक्षिणा घाला. यामुळे घरातील सर्व रोग आणि दोष नष्ट होतील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. धन्यवाद.